पुण्यातल्या कोरडेबाग परिसरात माकडांनी हैदोस घातलाय। आठवडाभरात या माकडांनी 7 जणांना चावा घेतला असून या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झालेत। माकडांच्या हल्ल्याची सगळी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। याबाबत वन विभागाकडे तक्रार केली असता कोणतीही दखल घेण्यात आली नाही असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। दरम्यान माकडांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे। पुण्यातल्या कोरडेबाग परिसरात माकडांची दहशत सध्या पाहायला मिळते। वन विभागाकडे तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। 7 जणांना आतापर्यंत या माकडांनी चावा घेतलाय आणि त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पाहायला मिळते। या सीसीटीव्हीच्या दृश्यात देखील एक दुचाकीस्वार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दुचाकीस्वार इतका भयभीत दिसतोय की त्याने स्वतःची दुचाकी सोडून पळ काढलाय। ते केवळ या माकडामुळे त्यांनी पळ काढल्याचं दिसून येतंय आणि पुण्यातील या कोरडे परिसरातील ही सगळी घटना आपल्याला पाहायला मिळते। नांदेड गावठाणामध्ये गेले महिना झालं एक 10 ते 15 माकडांनी फार मोठा या ठिकाणी लोकांना चावा घेण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे। त्यातील एकच माकड हा प्रकार करतंय आणि आत्तापर्यंत कळत नकळत त्यांनी ह्या 4 दिवसात 7 ते 8 जणांना चावा घेऊन गंभीर असं जखमी केलंय। ह्या माकडामुळं दिवसाढवळ्यासुद्धा नांदेड गावातील लोकांना दारं खिडक्या बंद करून घरात बसावं लागतंय।